विक्रम भैया जय मल्हार. जय मल्हार भैया. काय चाललंय विक्रम भैया? काय नाही मजेत आहे सध्या. काय नाही सोयरा आलं तर आम्हाला गेली विसरून म्हणा की. नाही हो भैया तसं कसं जमून म्हणायला हो. तुम्ही झालं, चंदू भाऊ झालं, सगळं झालं. मला टाइम पडला तर कुठं बी हजर आहे मी. आणि एक साताऱ्याचं जानकर आणि बंडू जाधव लातूरचं आहे. दोन्ही माणसासाठी मला सोडून चाललेत म्हणजे अवघड आहे कार्यक्रम. नाही हो भैया तुम्हाला मुद्दाम फोन लावला मी रेकॉर्डिंग पाठी मुद्दाम तुम्हाला भैया फोन लावला मी. फोन करता. अरे बाबा शिव भाऊ आहे, शिव शेजारी आहे. जात सोडी पण सात सोडीत नाही. एकदा संघ आहे तर संघ आहे. नाही ना आपली ओळख 7-8 वर्षापासून आहेत ना भैया. काय मी जलंबर संघ राहणार आहे. मला काय लातूरला साताराला जायचं नाही. नाही ना बरोबर आहे भैया. हा बाकी काय चाललंय? बाळूमावाच्या मेंढ्या असू का काही असू, गोविंद देशमुख कुठे बी हजर आहे ना 9च्या आरतीला सकाळी. नाही नाही बरोबर आहे भैया. जरा टाका, जर लोकांना सांगा जरा बॅट्समनला मतदान करा. आणि इकडे बघा आपलं हेच व्हायरल आहे. बाकी काही एवढं विशेष नाही. आपलं काय बुथवर एजंट नाही का काही विषय नाही. सगळ्या गोष्टी अशा येतात. नाही ना बरोबर आहे ना. बाकी अजून काय चाललंय? काय ना मजेत आहे भैया सध्या. काय नाही, जानकर साहेबाचं बंडू जाधवचं दोघायला मायापुढे बसवायचं आणि माझं आणि त्याचं बोलणं करून द्यायचं. आलं लक्षात? आता जानकर साहेब आहेत 55 वर्षाचे, बंडू जाधव आहेत 56 वर्षाचे. बरोबर आहे. आलं लक्षात? मी 41 वर्षाचा. आवतावर गडी लावताना आपण तरण्या गडी लावतो, मसारा गडी लावित नाही. नाही नाही बरोबर. त्याला काम झालं पाहिजे ना भैया. त्याला काम झालं पाहिजे. ते सगळ्या गोष्टी येतात. पण मला हे म्हणायचं की एवढं मंत्रिमंडळात राहणारा, मोदी संघ राहणारा, उडबैस करणारा जानकर साहेबांना एसटी मध्ये आरक्षण एका मिनिटात द्यायला पाहिजे. राजा बोलत तर दल आलं, गरीब बोलत तर दाढी आलं. मला तर दाढी बी नाही हलायला. नाही ना बरोबर आहे भैया. चला धनगर समाजाचा कळवळा आहे ना, चला मान्य आहे. आपण त्याला धनगर समाजाचा कळवळा देव म्हणूत बाप्पा. जानकर साहेब देव माणूस आहे. आपण 50-50, 40-40, 30-30, 10-10, 20-20, 1-1 रुपया जसा जमला तसा गरीबानं त्याला दिलाय आतापर्यंत. हो बरोबर आहे. साताऱ्यामध्ये त्याच्या घरी 2 पत्राच्या 2 खोल्या आहेत आणि मायबाप आहेत. तिथं कूलर सुद्धा नाही उन्हाळ्यात. आणि हे पठ्या एसी मध्ये, एसी गाडीमध्ये, एअर कंडिशन गाडीमध्ये फिरायला आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये फिरायला आहे रामकृष्ण हरी. हो ना. ज्यानं स्वतःच्या मायबापाला बघणं झालंय ते आपल्याला काय बघणार आहे. आणि राहिला आहे बंडू जाधवचा विषय. त्याने त्याच्या भावाचा, सख्या भावाचं, ते जे की त्याच्या भावानं तुकाराम डेंगेच्या विरोधात उभं टाकलेलं असताना 2009ला उघड्या महादेवाशी पोलिसाचा मार खाल्ला, तोंडात फेस येऊस तर. हो ना. आलं लक्षात? त्याला काही दिलं नाही, उलट त्याच्या इरीचं पाणी बंद केलं. हो नाही. आता ते सख्या भावाचं रामकृष्ण हरी करायले तर ते बाकीच्याच काय बघणार आहे? रामकृष्ण हरी तोंडात मुमे रामन बगल में चुरी असं खासदार आहे ते. नाही ना बरोबर आहे ना. आता हे दोघं बी, या दोघायला बी आता हे कसं आहे आपल्याकडं हे महाविकास आघाडीचं महायुतीचं, याला उद्धव ठाकरेनं जिथं बस म्हणला बंडू जाधव तिथं बसणार आहे. मोदीनं जिथं जानकरला बस म्हणला तिथं बसणार आहे. पण मी बसतो का? मी आवडतो का कोणाला? नाही. मला काय परभणीची जनता जी म्हणेल तेच ऐकावं लागेल ना मला. नाही बरोबर आहे ना. आता जनतेनं कोल दिला, बटन दाबलं तर येईल मी, नाही आलं तर काय विषयच नाही ना रामकृष्ण हरी. नाही हो ना. वाळूत मुतलं फेसलं पाणी असंच काम आहे ना आपलं भैया. बोला ना. आता ते एकाच काम नाही. आता समजा मतदान केलं तर येऊ शकते समजा तुम्ही असं ध्यान आहे समजा. अरे समजानं नाही, थेंबे थेंबे तळे साचे. एकदम समुद्र पडत नसते पावसाळ्यामध्ये. थेंबानं पाऊस पडत आहे. एका मतानं गोविंद देशमुख निवडून येत असते. एक मत इतिहास घडीत असते. काय सांगता विक्रम भैयाचं मतदानच मला विजयी करू शकेल तर? नाही ना. हो ना. आणि तुम्हाला माहिती आहे ना मी 2-2 मतांना 3दा ग्रामपंचायतला पडलेलो आहे. फुकटमध्ये जिल्हा परिषद रामकृष्ण हरी झालेलं आहे आपलं. हो बरोबर आहे. आता हे काय हायच काय एवढं? 12 तालुके म्हणजे आहेत काय रामकृष्ण हरी? आता हे लोक आपल्या पाण्यावर ऊस शेती, केळी शेती सगळे आपल्या पाण्यावर होईल तिकडं 4 राज्यामध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये समुद्राला जाऊन पाणी भेटायला आपल्या 9 नद्याचं परभणी लोकसभेच्या. हो. आणि आपल्याला इथं भर पावसाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही. आपल्याला उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही. आता ते चंदू भाऊनं फेसबुकला टाकलं की ते बंडू जाधवची गाडी प्रचाराची अडकली रस्त्यामध्ये, चिखलामध्ये फसलेली. आता त्याला 2दा आमदार 2दा खासदार केलं, त्याला साधे रस्ते करता आले नाही तर ते जनतेचा विकास काय करणार आहे रामकृष्ण हरी? ते काहीच करीत नाही. ते फक्त वैरेन गायरे भरली का तुझी, ये तुझ्या गांडीवर लाता मारतो असंच बोलू शकणार. दुसरं काय? आता गांडीवर लाता खायचे असल्या तर मतदान करा बाप्पा त्याला. नाही. आणि हे जानकर म्हणाले ते तर चिल्लर आहे मी याला. आता ते याच्या खासदार माणसाला चिल्लर म्हणायचं आपल्यासारखे काहीच घेणं देणं नाही रामकृष्ण हरी. मग तर आपण तर किस गली में गलबाला. हो.
खरंय का खोटं आहे? आता हे दोघं बी डॉन झालेत, एक लातूरचा डॉन झालाय, एक साताऱ्याचा डॉन झालाय. हो ना. या डॉनला काय करावं, मला काही मिळत लागण झालाय. आता हे दोघायला माझे पैशाचा आहे, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती उभी जर झाली तर गोविंद देशमुख पेडगावकर यायला काही वेळ लागणार नाही बॅट्समनला. बॅट्समन इकडे बघा धुवाधार फलंदाज करतो, पण मला बघायला तर कोणी बॉल तर टाकायला पाहिजे ना, का नाही? मतदान तर करायला पाहिजे का नाही? हा, बॉल टाकायला मतदान करायला पाहिजे म्हणून. हा, तरी विक्रम भैया तुम्ही विक्रम भैया जुमडे आपलं काय जन्मा राहणार आपल्या पेडगावच्या पाठीलाच कुंभारी आहे, काही लांब नाही. नाही जवळ सुटलं, शिवशेजारीच ते. शिवशेजारीच आहे. आणि आयुष्यामध्ये सांगतो जात सोड पण साथ सोडणार नाही. मला एकच जात आहे ती म्हणजे माणुसकीची. नाही बरोबर आहे. लक्षात बरोबर तुम्ही उचलत ना भैया तुम्ही. 18 पगड जातीचा माणूस आहे मी. तुम्ही जिथं म्हणता तिथं हॅलो म्हणलं की आलो म्हणणारा माणूस आहे. आणि कोणी बी कधी बी कुठं बी कवा बी कसा बी आवाज देऊ द्या, कुठं बी हजर आहे. उद्या ह्या जानकराचं बी काम पडलं आणि बंडू जाधवचं जरी काम पडलं आणि दोघं परभणीत जरी येऊन राहिले तरी मी त्याचं काम करीन. कारण की रस्त्यावरल्या फकीराचं दान भेटल्याच्या नंतर, मतदान भेटल्याच्या नंतर गोविंद देशमुख निवडून येत असते. तेवढी जाण आहे ना मला. का चुकायले काय विक्रम भैया? नाही चुकायला काहीच नाही भैया. तुम्ही जरा मन लावून कार्यक्रम करा आणि सगळ्या समाज बांधवाला, 18 पगड जातीला सगळ्याला म्हणा की गोविंद भैया आपला उभा आहे. लोकांना माहितच नाही मी उभा आहे म्हणून. माहिती आहे आमच्यासारखं माहिती आहे. अरे तुमच्या सारख्याला माहिती आहे. आता तुम्ही तर जाण करायचे स्टेटस सोडायले, कोणी बंडू जातो स्टेटस सोडायले. माझं कोणी सोडून झाले लपकायली लोकांची की मला गोविंद भैयाचा स्टेटस सोडला, दोघं येऊन मारतात का काय की? नाही काय कोणाचं मारला भाई? अरे लातूरचा दादा आहे, साताऱ्याचा दादा आहे बाबा. आता काय सांगा इथं तुम्हाला म्हणायलो मी. हे काय साधे सुधे माणसं नाही, ते टग्या माणसं येतं, हॉटलिंकचे माणसं येतं. उद्धव ठाकरे, शरद पवार त्याचा प्रचार करायला, सोनिया गांधी प्रचार करायला त्या बंडू जाधवचा. इकडे येतात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मोदी 20 तारखेला यायला त्याच्या भाषणासाठी. काय हो अवघड आहे का नाही? एक गुजरातचा माणूस येऊन आपल्या इथं परभणीला लिंबू पिळायला रामकृष्ण हरी, एक बारामतीचा, मुंबईचा, नागपूरचा माणूस येऊन लिंबू पिळायला, आणि परभणीचे लोक काय